दिल्लीत प्रफुल्ल पटेलांच्या निवासस्थानी सुनेत्रा पवारांची भेट, सध्याच्या राष्ट्रवादीतील घडामोडींवर चर्चा, पार्थ पवारांचीही उपस्थिती। प्रफुल्ल पटेलांसंदर्भातील प्रश्नावर बोलण्यास उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा नकार, 2 घटना निवडणूक आयोगाकडे पाठवल्या का असा पत्रकारांचा सवाल होता। प्रफुल्ल पटेल तटकरेंनी निवडणूक आयोगाला पाठवलेलं पत्र TV9च्या हाती, पत्रात अध्यक्षांप्रमाणेच कार्यकारी अध्यक्षांनाही अधिकार असल्याचा उल्लेख। तटकरे पटेलांचं 16 फेब्रुवारीचं हे पत्र ग्राह्य न धरण्यासाठी सुनेत्रा पवारांनी निवडणूक आयोगाला पत्र दिल्याचं समोर। सुनेत्रा पवारांनी निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रात 2च पदांचा उल्लेख, सुनेत्रा पवारांचा अध्यक्ष तर गरजेंचा खजिनदार म्हणून उल्लेख। तटकरे पटेलांच्या नावापुढे पदांचा उल्लेख नाही। आधी चर्चा झाल्याचं नाकारत होते, आता चर्चा झाल्याचं म्हणतायत। विलीनीकरणावर चर्चा झाली होती, काही गोष्टी ठरल्याही होत्या। पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंचा दावा, विलीनीकरणातील चर्चेचा मी साक्षीदार, शशिकांत शिंदेंची माहिती। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्या हीच माझी इच्छा, विलीनीकरणाच्या चर्चांवर युगेंद्र पवारांचं वक्तव्य। 6 फेब्रुवारी रोजी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती दिली असल्याची माहिती। पटेल आणि तटकरे यांच्याबद्दल लोकांमध्ये राग आहे, नाराजी आहे, मात्र सुनेत्रा पवार आणि तटकरे पटेलांमध्ये कुठेतरी संवादाचा अभाव, सुषमा अंधारे यांची प्रतिक्रिया। कोणत्या पक्षातील नेते कुठे जातील हे निवडणुकीच्या वेळी कळेल, काही आमदार त्या बाजूने जातील याची शक्यता नाकारता येत नाही। दादांच्या राष्ट्रवादीचे आमदार भाजपत जातील या संजय राऊतांच्या विधानावर शशिकांत शिंदेंची प्रतिक्रिया। मंत्री हसन मुश्रीफांनी संजय राऊतांचा दावा खोडून काढला, राष्ट्रवादीचा एकही आमदार पक्ष सोडून जाणार नाही, हसन मुश्रीफांची प्रतिक्रिया। दादांची राष्ट्रवादी आणि शिंदे सेनेचा मोठा खेळ होणार, खेळाची सुरुवात झाली आहे, 5 राज्यांच्या निवडणुकीआधी पूर्ण खेळ होणार, नाना पटोलेंचा दावा। भोंदूबाबा खरातकडून 4 वर्षात सुमारे 70 कोटींची प्रॉपर्टी खरेदी, बहुतांश पेमेंट रोख रकमेने केल्याचं उघड, व्यवहारांमध्ये पार्टनर म्हणून इतरांचीही नावं, नाशिक पुणे अहिल्यानगरमध्ये खरातची मोठी गुंतवणूक। अशोक खरातचा पाय आणखी खोला, शिर्डीच्या फसवणूक गुन्ह्यात मोठी माहिती, पोलिसांच्या हाती भोंदू खरातकडून 130 बनावट खाती उघडून कोट्यवधींचा व्यवहार, 2021-22 साली अनेकांच्या नावे पतसंस्थेत उघडली खाती। शिर्डी पोलिसांच्या तपासात भोंदू खरात संदर्भात मोठी माहिती समोर, समता नागरी पतसंस्थेत अशोक खरात 100 खात्यांचा नॉमिनी, शिर्डीत सावकारी करून जमीन बळकावल्याचाही प्रकार उघड। नाशिकमध्ये भोंदू अशोक खरातचा नाफेड कांदा घोटाळ्यातही सहभाग असल्याचा आरोप, श्री व्यंकटेश फार्मर प्रोड्युसर कंपनी मार्फत कांदा खरेदी विक्री व्यवहार, मार्च 2024 मध्ये संशयास्पदरित्या कंपनीला नाफेडची मान्यता। भोंदू खरात प्रकरणी 3 ते 4 डॉक्टरांचा SIT कडून चौकशी झाली, यात नाशिकमधल्या बड्या डॉक्टरांचाही समावेश असल्याची सूत्रांची माहिती। भोंदू अशोक खरातच्या पत्नीचा पोलिसांकडून शोध सुरू, SIT आणि शिर्डी पोलीस फरार कल्पना खरातच्या मागावर, भोंदू पत्नीचं मोबाईल लोकेशन मिळवण्यात अडचणी, सूत्रांची माहिती। फरार कल्पना अशोक खरात विरोधात लुकआउट नोटीस जारी, परदेशात पळून जाण्याचा मार्ग बंद, शिर्डीत भोंदू अशोक खरातसह पत्नीवर शेतकऱ्याची फसवणूक आणि सावकारीचा गुन्हा दाखल। रायगडच्या रोहामधील कर्मा कन्स्ट्रक्शन LLP प्रकल्पामुळे वाद, रुपाली चाकणकरांचे पती निलेश चाकणकर आणि आकाश चौधरीची भागीदारी असल्याचं उघड, तहसीलदारांकडे निवेदन देत या प्रकरणी सखोल चौकशी करण्याची मनसेची मागणी। कोणत्या बड्या नेत्याच्या फोटोवर फुल्या मारल्या गेल्या याची चौकशी करा, सुषमा अंधारेंची मागणी, मुख्यमंत्री फडणवीसांचा फोटो होता असं सांगितलं जातंय, या प्रकरणात चाकणकरच नाही तर अनेकांचा समावेश, अंधारेंचा आरोप।
दीपक केसरकरांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा, माजी आमदार परशुराम उपरकर यांची मागणी। केसरकरांनी राजीनामा दिला तर जिल्ह्यात फिरू देणार नाही, उपरकरांचा इशारा। भोंदूखराच्या प्रकरणामुळे केसरकरांचं खरं रूप समोर आल्याचा उपरकरांचा आरोप। पुण्यात अवकाळी पावसाचं थैमान, स्वारगेट चौकात पाणीच पाणी। पावसामुळे तिघे जण झाडाखाली अडकले, एका महिलेचा मृत्यू। पुण्याच्या समतानगरमध्ये अनेकांच्या घरात पाणी शिरलं, घरात पाण्याबरोबरच गाळ वाहून आल्याचं चित्र। घरातील साहित्य भिजल्यानं मोठं नुकसान। पुण्यात मुसळधार पावसामुळे शहरातील रस्त्यांना नद्यांचं स्वरूप, पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे डिलिव्हरी बॉय दुचाकीवरून खाली पडला, व्हिडिओ व्हायरल। नाशिकमध्ये अवकाळी पावसामुळे कांदा द्राक्ष उत्पादक शेतकरी संकटात, हवामान विभागाकडून नाशिकमध्ये पुढील काही दिवस पावसाचा इशारा। नाशिकमध्ये लग्नविधी सुरू असताना अवकाळी पावसाची हजेरी, लग्न मंडपात मंगलाष्टका सुरू असताना वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस, वरातींची चांगलीच तारांबळ उडाली। जळगावच्या चोपडा तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस, वाऱ्यामुळे काही ठिकाणी घरांचे पत्रे उडाले। अचानक आलेल्या पावसामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। अहिल्यानगर जिल्ह्यात जोरदार गारपीट, कोपरगाव, संगमनेर आणि राहुरी तालुक्यात जोरदार गारपीट, गहू कांदा पिकासह फळबागांचं मोठं नुकसान। वर्धा जिल्ह्यात वेगवेगळ्या भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस, जोरदार हवेमुळे गव्हाचं काही प्रमाणात नुकसान, विजेचे 3 खांब कोसळले, घराचे पत्रेही उडाले। वाशिमच्या कारंजा तालुक्यातील ब्राह्मणवाडामध्ये अवकाळी पावसाचा तडाखा, वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे घरावरील सर्वच पत्रे उडाले, घरातील साहित्याचं पावसानं नुकसान भरपाई देण्याची कुटुंबियांची मागणी। बीडच्या पाटोदामध्ये उंखाडा गावात अवकाळीमुळे शेतकऱ्याचं नुकसान, अवकाळीमुळे शेतकऱ्यांचं बाजरी पिकाचं मोठं नुकसान, लवकरच पंचनामे करणार असल्याची महसूल विभागाची माहिती। धुळ्यात सलग तिसऱ्या दिवशी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचं थैमान, जैतानं शिवारात झाड अंगावर पडून बैलाचा दुर्दैवी मृत्यू। धुळ्यातील शिरपूर बाजार समितीत शेतमालाचं लाखोंचं नुकसान, शेतमाल खरेदी विक्रीचे व्यवहार सलग सुट्ट्यांमुळे 3 दिवस बंद होते। दरम्यान अचानक आलेल्या पावसामुळेही बळीराजा अडचणीत। डोंबिवलीच्या मिलापनगर परिसरात जेसीबीच्या धक्क्यानं गॅस लाईन फुटली। पनवेलच्या सेक्टर 34 मध्येही पाईपलाईनच्या कामादरम्यान गॅस लाईनला धक्का लागून गॅस गळतीची घटना, तत्काळ गॅस पुरवठा बंद केल्यानं मोठा अनर्थ टळला। भंडाराच्या राजीव गांधी चौक परिसरात एचपी गॅसच्या गोदामामध्ये सिलेंडरसाठी नागरिकांच्या लांबच लांब रांगा, तासनतास रांगेत उभं राहूनही सिलेंडर मिळत नसल्यानं नागरिकांमध्ये संताप। यवतमाळमध्ये शहरी भागात तब्बल 25 दिवसांनी तर ग्रामीण भागात 45 दिवसांनी गॅस मिळत असल्यानं नागरिकांचा प्रचंड मनस्ताप। शहरातील झोपडपट्टी भागात नागरिकांचा राग उफाळून आला, सिलेंडर फेकून निषेध व्यक्त। जळगावच्या जामनेरमध्ये घरगुती गॅस सिलेंडरसाठी गॅस एजन्सी विरोधात नागरिकांचा रास्ता रोको, तब्बल 1 ते 1.5 तास जामनेर संभाजीनगर महामार्ग रोखून धरला होता। मुंबईच्या मालाडमधील मालवणी परिसरात गॅस मिळत नसल्यामुळे नागरिकांचा रस्त्यावर उतरण्याची घटना, अमेरिका, इराण आणि इस्रायल युद्धाचा परिणाम भारतातही दिसून आलाय। गॅस बुक करूनही वेळेवर मिळत नसल्यानं नागरिकांचा संताप। माळामधील अंजन गावात पुतळ्यावरून झालेल्या वादानंतर पोलीस अधीक्षक आणि मंदिर ट्रस्टींमध्ये बैठक संपन्न, जोपर्यंत पुतळा स्थलांतरित होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, मंदिराचे मुख्य पुजारी फरांडे महाराजांची भूमिका। सोलापूरच्या अंजन गावातील आंदोलकांची लक्ष्मण हाकेंनी भेट घेतली, पुतळा काढण्याच्या मागणीसाठी एका गटाचं ठिय्या आंदोलन सुरू आहे, न्याय मिळेपर्यंत आम्ही उठणार नाही, लक्ष्मण हाके आक्रमक। माढाच्या अंजन गावात पुतळ्याच्या वादावरून आंदोलनकर्त्यांसाठी केलेल्या हाकेंच्या पोस्टमुळे वाद,
पोस्टमध्ये महिलेबाबत आक्षेपार्ह विधान केल्याचा आरोप.